बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपवून 24 तास उलटल्यानंतरही ठाणे महापालिकेच्या एकूण उमेदवारांची संख्या, प्रभागनिहाय उमेदवारी अर्जाची संख्या, पक्षनिहाय उमेदवारी अशी कोणतीही ठाणे महापालिकेच्या माहिती निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी छाननीस सुरुवात झाल्यानंतरही प्रशासनाकडून उमेदवारी अर्जाच्या संख्येसंदर्भातील माहिती नसल्याचे उघड झाले. अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महापालिकेची निवडणूक यंत्रणा कोलमडली. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेने तात्काळ सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रशासनाकडून विविध पातळीवर नियोजन करण्यात आले होते. तरीही उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हे नियोजन बिघडल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या अर्जाची एकूण संख्या रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून घोषित करण्यात आली नाही. 23 ते 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी होता. या काळात महापालिकेकडून 3,500हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले होते. परंतु अखेरच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली नव्हती. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपेपर्यंत कार्यालयामध्ये दाखल उमेदवारांना टोकन देऊन त्यांची उमेदवारी भरून घेण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. परंतु रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जाची संख्या स्पष्ट झाली नव्हती. अर्ज भरण्यास उशीर होत असल्याने माहिती दुसऱ्या दिवशी देण्याचा दावा जनसंपर्क विभागाकडून करण्यात आला होता. परंतु काल सकाळी 11 वाजता छाननी सुरू झाल्यानंतरही उमेदवार अर्जाची संख्या प्रशासनाकडे नसल्याचे उघड झालं आहे. निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी अधुरे मनुष्यबळ आणि एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्यांमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण निर्माण झाला आहे. परिणामी निवडणूक विभागाकडून निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली वेळ पाळताना दमछाक होत असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. 31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या 224 मद्यपीवर आणि मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या 12 जणांविरोधातही मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. सर्वाधिक कारवाई ठाणे शहरात झाली. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. या क्षेत्रात ठाणे वाहतूक पोलिसांचे 18 कक्ष कार्यरत आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक जण फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात. परंतु काही जण मद्य पिऊन वाहने चालवित असतात. त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडण्याची भीती होत असते. ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना मद्य पिऊन वाहने चालवू नयेत असे आवाहन केले होते. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 मनुष्यबळाच्या साथीने एकूण 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासणीत 224 मद्यपी चालकांवर तर मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या 12 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या वाहन चालकांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले. बाहेरचेच उमेदवार आम्हाला लादले जात होते, पण स्थानिकांनी जेव्हा उठाव केला त्यावेळी विरोध झाला. येणारी निवडणूक ही आमच्यासाठी प्रतीक्षेची असणार आहे. आपलेच आम्हाला पाडण्यासाठी खूप प्रयत्न करतील, पण प्रभागात आम्ही काम केले आहे, त्यामुळे लोक नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवतील अशी प्रतिक्रिया माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्याची उघडपणे भूमिका मांडून माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्या विरोधात दंड ठोपटणारे शाखा प्रमुख विक्रांत व्हायचळ यांना शिवसेना शिंदेगड पक्षाने निलंबित केले होते. विक्रांत हे शिवसेना शिंदेगड पक्षाच्या माजी महापौर आणि ठाणे महिला जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक मानले जात असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या नाराजी नाट्याचा फायदा अखेर व्हायचळ यांना झाला असून भूषण यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर व्हायचळ यांना उमेदवारी देण्यात आली. विक्रांत व्हायचळ यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याआधी मीनाक्षी शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे स्मृतीस्थळावर भेट दिली.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम नेत्यांचं आहे, त्यामुळे नवी दिशा उमेद घेऊन या प्रचार फेरीत उतरणार आहोत. दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे मीनाक्षी शिंदे म्हणाल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती ऐकून घेतली आणि त्यानंतरच वायचळ यांना उमेदवारी दिली. यासाठी बराच संघर्ष झाला, आरोप प्रत्यारोप झाले, पण कार्यकर्ता कधी घाबरत नाही. फितूर जवळ असतो, आपल्यासोबत असतात. त्यावेळी संघर्षाची वाट ही खूप अडचणीत येते, पण तसे फितूर असण्यापेक्षा मला वाटतं की कट्टर 1-2 बरोबर ठेवून चालणं ही मोठी जबाबदारी असते. 100ची गर्दी जमून त्यात फितूरसोबत जगण्यापेक्षा मला वाटतं 2 लोकांना घेऊन लढा देणे ही महत्त्वाची भूमिका असते, असे वक्तव्य देखील त्यांनी केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा सत्ताधाऱ्यांनी खेळखंडोबा करून ठेवलाय. ठाण्यातील वागळे प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या राज्य सचिवाच्या पत्नीला बिनविरोध निवडून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी षडयंत्राने मनसेसह विरोधकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवल्याचा आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. या विरोधात त्यांनी मनसेने ठाणे महापालिकेवर धडक देत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव यांनी निवडणूक आयोगाची स्वायत्तता ही केवळ नावालाच असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून एकूण 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया काल संबंधित निवडणूक कार्यालयामध्ये पार पडली. वागळेचे प्रभाग क्रमांक 16, 17 व 18 या प्रभागामधील उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचे अर्ज गंभीर त्रुटी असून देखील बाद केले नाहीत. मात्र मनसेसह विरोधी पक्षातील आणि काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले. यात वागळे प्रभाग क्रमांक 18मध्ये शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा संजय मोरे यांनी सेनेच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या मनसेच्या प्राची घाडगे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी रकान्यात निरंकक राहिले असल्याचा आक्षेप नोंदवून बाद ठरवला. अशा प्रकारे सत्ताधाऱ्यांपैकी कोणाचाही अर्ज बाद केलेला नाही. वास्तविक अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांच्या अर्जातील रकाने रिकामे आहेत. तसेच अनेकांनी निर्धारित वेळेनंतर आवश्यक कागदपत्रे जोडली असल्याचा आरोप मनसेने केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या पक्षपातीपणाचा जाब विचारण्यासाठी आज मनसेनेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व बाधित उमेदवारांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक दिली. यावेळी निवडणूक यंत्रणेच्या पक्षपाती अन्यायकारक वागणुकीचा पाडा वाचला. त्यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी 100% चौकशी करण्याचे आश्वासन देऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीत हस्तक्षेप करू शकत नसल्याची हतबलता व्यक्त केली. तसेच या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याने संताप व्यक्त होत आहे. बदलापुरात वामन म्हात्रे यांच्या घरात 6 उमेदवार देत स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणाऱ्या
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मात्र घराणेशाही मुक्त उमेदवारी यादी देण्याचा प्रयत्न केला असला तरी बाळकुंभ भागात देवराम भोईर कुटुंबीय शिंदे यांच्यासाठी लाडके ठरल्याचे चित्र पाहायला मिळतंय. खासदार नरेश म्हस्के आणि मंत्री प्रताप सरनाईक यांना माघार घ्यायला लावत शिंदे यांनी उमेदवार ठरवताना कार्यकर्ता हा निकष पुढे केला. भोईर कुटुंबियाच्या 2 सुना, 1 मुलगा आणि स्वतः देवराम भोईर यांना उमेदवारी देताना शिंदे यांनी हाच निकष गुंडाळल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे भोईर यांच्यासोबत शिंदे सेनेच्या यादीत इतर ठिकाणी काही प्रमाणात नातेवाईकांची वर्णी लावण्यात आली असली तरी एकाच कुटुंबातील 4 उमेदवार पटकावणारे भोईर कुटुंबीय चर्चेत आले आहेत. बदलापूर नगरपालिका निवडणुकीत वामन म्हात्रे यांच्या घरात 6 जणांना शिंदेच्या सेनेने उमेदवारी दिली होती. या घराणेशाहीचा मुद्दा भाजपने प्रचारात आक्रमकपणे मांडला होता. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या म्हात्रे यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 3 जणांना पराभव झाला होता. या निवडणुकीत घराणेशाहीमुळे बसलेला फटका लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घराणेशाही विरोधात सावध पवित्रा घेतला होता. यातूनच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत खासदार म्हस्के यांचे पुत्र आशुतोष यांची उमेदवारी कापण्यात आली, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विद्यमान नगरसेवक असलेले पुत्र पूर्वेश सरनाईक यांनाही उमेदवारी देऊ नका असा आग्रह शिंदे यांनी धरला होता. यानंतर राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा अशी पोस्ट करत पूर्वेश यांनी त्यांचे सहकारी राकेश शिंदे यांना उमेदवारी दिली. असे असले तरी शिंदे यांनी भोईर कुटुंबासाठी मात्र घराणेशाहीचा मुद्दा गुंडाळल्याची चर्चा आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.